गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आपण रोजच्या या जीवनामध्ये आहे ना, रोज कामावर जाणं, संध्याकाळी कामावरून येणं आणि या धावपळीच्या जीवनात सुद्धा आहे ना, अनेक भक्त आहेत ना, रोज भगवंताची उपासना करत असतात। आपण सुद्धा करतो ना, न चुकता करतो। का करतो बरं? कारण आपल्या जीवनामध्ये स्थिरता निर्माण व्हावी, आपलं जीवन सुखांनी भरून जावं, आणि ही आपली सेवाच आहे ना, आपण रोज करत असतो। पण जपणीकी कसा करावा तरच नामस्मरणाचं फळ मिळतं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना। नाहीतर आपण पाहतो की 10-20 वर्ष सेवा केली तरी नामस्मरणाचं फळ मिळत नाही, आपल्या घरातील कटकटी कमी होत नाही, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे तसंच आहे। मग असं असून चालेल का बरं? अजिबात चालणार नाही। म्हणून माझं भ्रांतीचं ओझं, मी सांगतो तेच खरं, अशा वृत्तीने कधी आपण वागू नका। कारण काही गोष्टी असतात ना, वेळेवर झाल्या ना तरच त्या चांगल्या असतात। काही गोष्टी कशा कराव्या कशा नाही कराव्या यासुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। बघा, पहिली गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयामध्ये असताना कधीही देवाचा जप करू नका। आपापली जपमाळ आहे ना, ती कोणालाही दिसू देऊ नका। जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावं। जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला, नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा। बघा, बरेच जण जप करतात ना, पण जर तो जप योग्य पद्धतीनं केला तर त्याचं आपल्याला फळसुद्धा पूर्ण मिळेल ना। म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपलं मन स्वच्छ असताना केलं तर त्याचं फळ आहे ना, अतिशय चांगल्या प्रकारे मिळत असतं। असं म्हटलं जातं ना की काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधी करू नका। आता काम करताना म्हणजे काय? कारण जास्त जबाबदारीचं काम असेल तेव्हा नामस्मरण करून जमणार आहे का? तिथे आपलं लक्ष पूर्ण केंद्रित हवं, तेव्हाच आपण यश मिळवू ना। म्हणून कुठेही नामस्मरण करू नका। जेव्हा तुम्ही जॉबवर जाता ना, जेव्हा तुम्हाला थोडा वेळ भेटेल ना, तेव्हा भगवंताचं नामस्मरण तुम्ही नक्कीच करा। पण ज्याच्यामुळं आपलं नुकसान होतंय त्या वेळेमध्ये आपण करायला नाही हवं। देवानं दिलेली अमूल्य अशी देणगी आहे ना की ज्याच्यामुळं माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो। नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती या नामस्मरणाला हरवू शकत नाही। म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं ना तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल। म्हणून नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत ना, जे गरजेचे आहेत, ज्यामुळं आपल्याला नामस्मरणाचं पूर्ण फळ मिळतं, तर ते नियम आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे तुम्ही देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल, तुमची देखील सर्व संकट नष्ट होतील। आणि आपण कधीकधी आयुष्यामध्ये, आपल्या स्वप्नामध्ये, कधीकधी आपल्या मनामध्ये आपण हा विचार करतो ना की मी एवढं नामस्मरण करतो तरी भगवंत माझ्यावर का बरं कृपा करत नाही बरं? त्याची कारणं काय आहेत ते अजून आपण कधी उजळूनच पाहिली नाहीत। म्हणजे जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला, नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा लागतो। डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये,
नित्य जपाची माळ आहे ना, ती मनगटात किंवा गळ्यामध्ये धारण करू नका. माळेवरच जप करताना मण्यांचा आवाज करू नका. जपाची माळ आहे ना, ती नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेलं नसताना चुकूनही जप माळेला स्पर्श करू नका. नाहीतर आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो, कधी आंघोळसुद्धा झालेली नसते, आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि आपण तोंड धुतल्यानंतर लगेच जप करायला बसतो. पण ते योग्य आहे का बरं? तो भगवंताचा अपमानच आहे ना. आता आपण पाहूया जप करण्याची योग्य पद्धत. बघा, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, गोमुखे वापरून जप करावा किंवा तसंच बोटांच्या साह्याने जप करावा. गोमुखाने जप करणे म्हणजे काय? उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्यानं अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते ना. म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळ्यावर काहीतरी कापड झाकून ठेवून, त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो. आता अंगठ्याच्या साह्याने जप करावा, मोक्षप्राप्ती होते ना. तर्जनीने जप केल्यानं शत्रुनाश होतो. मध्यमानं जप केल्यानं धनप्राप्ती होते. अनामिकेनं जप केल्यावर शांती प्राप्त होते. करांगुळीनं जप केल्यावर सुंदरता प्राप्त होते. म्हणजे जपाचं सुरुवात आहे ना, तो मेरू मण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरू मणी ओलांडून पुढे जाऊ नका. आपल्या बाबतीत सुद्धा 1000 वेळा असं झालेलं आहे. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरू मण्याकडे यावं. जपाची शास्त्रीय पद्धत म्हणजे मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर म्हणजे तो मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणं. या प्रक्रियेमुळं होतं काय? विद्युत शक्तीची निर्मिती वाढते ना. म्हणून अगुष्ट मध्यमा योगास्तर्व सिद्धी प्रदासने म्हणजे अंगठा व मध्यमेने जप केल्यानं सर्व सिद्धी प्राप्त होतात ना. म्हणूनच जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावं. यामुळं जप केल्याचं पूर्ण पुण्य आहे ना, ते आपल्याला मिळत असतं. अन्यथा ते जप केल्याचं पुण्य आकाशामध्ये निघून जातं. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामणामध्ये किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेमध्ये सहज कुणाच्याही नजरेमध्ये पडेल अशी कधीही ठेवू नका. लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवा. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी. म्हणजे आपली माळ आहे ना, ती आपल्यालाच ठेवावी. जपमाळ आता कशी असावी? पहिली गोष्ट म्हणजे रुद्राक्ष. म्हणजे बघा, ती विपुल संपत्तीप्रद स्फटिक आहे ना, ती सौभाग्यप्रद अशी असावी. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेमध्ये अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यामध्ये असावेत. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेमध्ये 108 मणी असतात ना. मध्यभागी मोठा आणि मेरू मणी असतो. जपमाळेतील 108 मणी विद्युतशास्त्राचा म्हणजे 108 या अंकाचा खुलासा होतो ना. 108 हा अंक स्थिरांक उल्लो म्हणजे 23+3 आहे. म्हणजे द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगामध्ये येते ना, त्या विद्युत शक्तीचं हे माप आहे. या मापाला आपण फॅरडे असं म्हणतो ना. प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व हा जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणं तो अतिशय फायदेशीर ठरतो ना. कारण ब्रह्माच्या वेळी जप करणारा आपलं मन अतिशय शुद्ध असतं आणि पवित्रच असतं ना. आणि दैविक शक्ती देखील जागृत झालेली असते. म्हणून निरूपणामध्ये खूप वेळा सांगण्यात येतं ना की नेहमी ब्रह्ममुहूर्तावर जप करत जा. पण आपण करतो का बरं? कधीच करत नाही. त्यामुळं ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप आहे ना, तो अतिशय शुभ आणि फलदायी असतो. आता जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप
त्या जपमाळेवर करत असतो, त्याचं फळ आपल्याला मिळण्यासाठी त्या जपमाळेची देखील काळजी घेणं, ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे ना. आता जपाकरता गोमुखीचा उपयोग करा. बघा, जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं, म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणाचीही नजर पडता कामा नये, कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून, जी कोणाला दिसणार नाही ना, कोणाच्या नजरेमध्ये पडणार नाही, अशा ठिकाणी ठेवायला हवी. माळेकडे अवधानं न जाता, म्हणजे त्या माळेतील आणि त्या माळेतील मणी आहेत ना, ते सहज सरकवता येतील असे असावेत. माळेतील मणी खेळते असावेत, म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असेच असावेत ना. माळ तुटली फुटली नसावी. बघा, कधी कधी होतं की मणीसुद्धा तुटलेला असतो. असं असून चालणार आहे का बरं? अजिबात नाही. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकानं मणी सरकवावेत. या सवयीनं ते अंगवळणी पडताना जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटानं हा जो मणी आहे ना, तो सरकवला जातो. माळेमध्ये 108 मणी असले ना तर ती संख्या 100 धरावी. आता हे का बरं? बघा, मेरू मण्यापासून या जपाला प्रारंभ करावा ना. मेरू म्हणू उल्लंघून नाही. माळेचा तो 109वा मणी असतो ना. जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान आणि स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये असे ठेवलं पाहिजे. त्या माळेमध्ये सामावलेले मंत्र आहे ना, ती शक्ती आहे, तसेच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेमध्ये पडत नाही. म्हणून माळ आहे ना, अशा ठिकाणी ठेवावी ना, ती कोणाला कधीच दिसावी नाही. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल, बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नका. देवी लक्ष्मी आहे ना, अशा माणसावर कोपत असते. कारण बाथरूममध्ये राहण्याचा हा राहूचाच वास असतो ना. राहूचा वास असल्यामुळं बाथरूममध्ये लक्ष्मीचं कधीही नाव घेऊ नका. आपली जपमाळ लहान मुलांच्या हातामध्ये कधी लागणार नाही अशा ठिकाणी आपण ठेवायला हवी. किंवा लहान मुलं ती खेळण्यास घेतील असं काही चुकूनसुद्धा करू नका. हे जपमाळेचं पावित्र्य आहे ना, ते टिकूनच राहिलं पाहिजे ना. म्हणजे त्याच्यावर आपण केलेल्या त्या जप हा फळद्रूप होतो आणि जो जप फळद्रूप होतो ना, त्याचं रूपांतर सुखामध्येच होतं ना. जप केल्यानं आपल्याला जे समाधान मिळतं, मातीमध्ये जी सात्विकता असते ना, ती टिकून राहिली पाहिजे. म्हणून जप माळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारी ठेवली पाहिजे ना. किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली, म्हणजे तुम्ही जर देवघराला ड्रॉवर असेल तर तिथे देखील ठेवू शकता. परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी कधीच ठेवू नका. बघा, धर्मशास्त्र या माळेबद्दल काय सांगतं बरं? जप करण्यासाठी जी माळ उपयोगामध्ये आणली जाते ना, त्यामध्ये 108 मणी असतात. आणि माळेमध्ये 108 मणी का असतात बरं? यामागे आहे ना धार्मिक आणि वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनवलेली असते ना. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेनं एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतंही ठिकाण कार्यसिद्ध होतं. म्हणून बघा, माळ कुठली जरी असली ना, तिच्यामध्ये 108च मणी असतात. म्हणजे आता तुळशीची माळ घ्या. ही माळ आहे ना, विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणं चांगलं आहे ना. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण आहेत ना, हे दोघे विष्णूचे अवतार आहेत. आणि बघा, या स्फटिकांची आता माळ पाहूया. ही स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती
यांच्या मंत्रोच्चारासाठी स्फटिक मणी वापरतात ना, म्हणजे प्रत्येक माळेमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. म्हणजे ज्या देवाला जे प्रिय आहे ना तेच ते मणी त्या माळेमध्ये असतात. या रुद्राक्षाची माळ, रुद्राक्षाच्या माळेचे भगवान शिवांचा जप करणं खूप शुभ मानला जातो ना. आपण सुद्धा जप करतो, कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचं रूप आहे. बघा, या माळेनं महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेमध्ये 108 मणी असतात आणि हे 108 मण्यांचं धार्मिक महत्त्वसुद्धा आहे ना. बघा, दुसरी माळ असते म्हणजे कमळगट्टाची माळ. ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरलेली जाते. कमळगट्टा जपमाळेत सुद्धा 108 मणी असतात ना, म्हणजे देवांच्या स्मरणासाठी मंत्रजपा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुराण काळानुसार तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात ना. जपासाठी आवश्यक असते ही माळ आहे ना, याशिवाय मंत्रजपाचं फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे आणि आपण सुद्धा तीच जपतो ना. म्हणजे रुद्राक्ष साक्षात महादेवाचं प्रतीक आहे आणि रुद्राक्षांमध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकांच्या शरीरामध्ये पोचवतो ना. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे, त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे. याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचं पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळं जप करताना माळ खूप आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहतं. यासाठी माळेचा उपयोग केला जातो ना. म्हणजे माळेमध्ये फक्त 108च मणी का असतात बरं? बघा, मगाशीचा प्रश्न आहे ना, तुम्हाला सांगायचं राहिलं. याची वेगवेगळी कारणे असतात. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे ना की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरामध्ये जेवढ्या वेळेस श्वास घेतो ना त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या 108चा संबंध आहे. बघा, सामान्यतः 24 तासांमध्ये व्यक्ती 21,600 वेळेस श्वास घेत असतो. म्हणजे दिवसातील 24 तासांमधील 12 तास दैनिक या कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10,800 वेळेस श्वास घेतो. याच्या काळामध्ये देवी देवतांचं ध्यान करणं हे आवश्यकच असतं ना. शास्त्रानुसार व्यक्तीनं प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचं ध्यान करणं आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात ना. अशा प्रकारे जपमाळेची काळजी घेतली ना तर तुमच्या जीवनामध्ये निश्चित फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. म्हणजे आपण कोणतंही भगवंताचं कार्य करायला घेतो ना, आपण सात्विक असायला हवं. आपण कधीही मांसाहार करू नये. या सर्व गोष्टी जर आपण करत असाल ना तर आपल्याला निश्चित फळ मिळणार आहे. आजपर्यंत माळेसंबंधी वेगवेगळे प्रश्न आपल्या मनामध्ये होते आणि आपल्याला जाणीव होत होती का बरं? अजिबात नाही. म्हणून हे माळेचे नियम आहेत ना, तुम्ही व्यवस्थित जपायला हवे. आणि आता दुसरा चॅनल आपला चालू झालेला आहे. मी दासरामाचा चॅनलचं नाव आहे. त्या चॅनलवर सुद्धा खूप निरूपणं अशीच येत जातात. म्हणून तो चॅनलसुद्धा आता सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. कारण तुमचा एक सबस्क्राईब आहे ना तो भगवंतापर्यंत जात असतो. आता एवढंसुद्धा आपण करायला नको का बरं? तुमच्याकडून काही अपेक्षा आहे का भगवंताची? अजिबात नाही. तुम्ही जास्तीत जास्त शेअर कराल ना तेवढ्या लोकांपर्यंत हे ज्ञान पोचणार आहे. म्हणून मी दासरामाचं हे चॅनलचं नाव आहे ना, बघा तुम्ही यूट्यूबवर सर्च करा आणि तो चॅनल सबस्क्राईब करून घ्या. अवधूत
चिंतन. श्री गुरुदेव दत्त.